सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे लपवितात रुग्णवाहिका व खासगी रुग्णवाहिका जास्त प्राधान्य, त्यामुळे कळमेश्वर तालुक्यात जनतेत रोष। कळमेश्वर ग्रामीण रुग्णालय हे कळमेश्वर तालुक्यातील गोरगरिबांसाठी उपचाराकरिता एकमेव सरकारी पर्याय आहे, परंतु एखादा गंभीर रुग्ण किंवा अपघातात पेशंट जर रुग्णालयात आला तर त्याला नागपूर येथे पाठविण्याकरिता ग्रामीण रुग्णालयाची साधी रुग्णवाहिका नाही, तसेच महिलांसाठी डिलिव्हरी करता 102 ची रुग्णवाहिका आहे, परंतु ती रुग्णवाहिका नेहमी लपवून ठेवण्याचा प्रकार वारंवार घडत आहे। रुग्णालयात रुग्णवाहिका नाही असे सांगतात। आज दिनांक 5 सप्टेंबर 2024 ला गुरुवारला असाच प्रकार आणखी समोर आलेला आहे। डिलिव्हरीसाठी पेशंट आली असता त्याची प्रकृती गंभीर झाल्यामुळे त्यांना नागपूर येथे पाठवायचे होते, परंतु त्यांना रुग्णवाहिका उपलब्ध नाही असे सांगण्यात आले व तुम्ही प्रायव्हेट रुग्णवाहिकांनी पेशंट घेऊन जा असे सांगण्यात आले। शिवसेनेचे मंगेशभाऊ गमे यांना या गोष्टीची माहिती मिळताच त्यांनी रुग्णालय गाठले व पेशंटची परिस्थिती बघता त्यांना ॲम्ब्युलन्स नसल्याने प्रायव्हेट गाडीची सोय करून दिली व ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिका रुग्णालयाच्या पाठीमागे लपवून ठेवण्याचा प्रकार त्यांनी उघडकीस आणला। रुग्णालय प्रशासनाला याबाबत विचारणा केली असता सर्वांनी उडवाउडवीची उत्तरे दिली व रुग्णवाहिका चालक सुट्ट्यावर असल्याचे कारण सांगितले। रुग्णवाहिका चालक जरी सुट्टीवर असला तरी त्यांच्या जागेवर कोणीतरी दुसरा रुजू करावा असे शिवसेनेतील मंगेश गमे यांनी आदेश दिले व हा असला प्रकार नेहमीच कळमेश्वर ग्रामीण रुग्णालय येथे पाहायला मिळतो, त्यामुळे जनतेत रोष दिसतोय व जनतेची मागणीची योग्य ती कार्यवाही ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर व्हायला हवी। सिटी इंडिया न्यूज करिता प्रतिनिधी अजय हिवराळे, कळमेश्वर। सेना प्रमुख कळमेश्वर शिंदेगड। आपल्या येथे मुख्यमंत्री साहेब स्त्रियांना लाडकी बहीण म्हणून संबोधित करतात। आज मुख्यमंत्री साहेबांनी महिलांकरिता लाडकी बहीण योजना काढून प्रत्येक महिलांना मदत स्वरूपात 1500 रुपये दिलेले आहे। तरीसुद्धा नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर ग्रामीण रुग्णालय येथे ज्या डिलिव्हरी पेशंट महिला येतात त्यांच्यावर आज इथे आम्हाला पाहायला मिळालं की डॉक्टर लोकांकडून किंवा इथच्या स्टाफकडून किंवा इथचे जे व्यवस्थापक आहे त्यांच्याकडून काही योग्य ते पाहिजे ते ट्रीटमेंट होत नाही। आज सकाळी शिरपातकडली एक लेडीज डिलिव्हरी करता आलेली होती, तिची खूप परिस्थिती खराब होती, ते तडफडत होती बिचारी। त्यांच्या परिवाराने मला बोलवले, मी इथे आलो असता डॉक्टर मॅडमना मी विचारले की ॲम्ब्युलन्स तुमची 102 आहे कुठे, तर डॉक्टर मॅडमनी सांगितले की आमच्याकडे ॲम्ब्युलन्स 102 हजर नाही। हालाकी ॲम्ब्युलन्स कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागे लपून असल्यासारखी आहे, कारण की त्यांना समोर दाखवू द्यायची नसते, कारण की पेशंटला ॲम्ब्युलन्स त्यांना ते टाळाटाळी करतात। इथे घोळ असा आहे की इथे जास्तीत जास्त सरकारी ॲम्ब्युलन्स असूनसुद्धा हे प्रायव्हेट ॲम्ब्युलन्स जास्त चालवतात। इथले जे ड्रायव्हर असो की काय हे प्रायव्हेटकडे जास्त जोर देतात, काहीतरी कमिशन बेसिकवर असतात म्हणून। आणि इथे मी जे आमच्या ज्या HR मॅडम आहे, आता नवीन आलेले आहे अख्तर मॅडम, त्यांच्याशी संपर्क साधला तर त्यांनीसुद्धा मला उडवाउडवीची उत्तरं दिले। आणि इथे पाहायला मग आम्ही शेवटी प्रायव्हेट गाडी बोलवली आणि प्रायव्हेट गाडी म्हणजे त्या बिचारी महिलेला आम्ही हॉस्पिटलला पाठवले। तरीसुद्धा यांच्या चेहऱ्यावर म्हणा किंवा यांच्या स्टाफकडून किंवा डॉक्टर मॅडमकडून अजूनपर्यंत आम्हाला शाश्वती मिळालेली नाही आणि उलट उत्तर यांची देणे सुरू आहे। त्यांना काही फरक पडत नाही, पेशंट मेले किंवा वाचे। जय महाराष्ट्र। हा भाऊ, काय प्रकार घडला ते कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयाला? सर, आम्ही 8:30 वाजता पेशंटला आणलं, तिला वॉटर लीक झालं होतं। कोणत्या हॉस्पिटलला तुम्ही आता? कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयामध्ये आलेलं आहे, जिल्हा नागपूर। 8:30 वाजता आणलं। आता वेळ किती झाला आहे? आता 10:30 वाजले, तरी पण ॲम्ब्युलन्स आली नाही। डॉक्टरांची काय प्रतिक्रिया? डॉक्टर म्हणते तो ॲम्ब्युलन्सवाले म्हणते ते हजला गेले आहेत म्हणजे त्याच्यामुळे दुसरी इथं तुम्ही पेशंटचे कोण? मी पेशंटचा हजबंड हजबंड आहे। पेशंटचं नाव काय? वैशाली श्रीपाद। शिरपत। पेशंटला हार्डली म्हणजे का डिलिव्हरी आहे का? डिलिव्हरी आहे। 2 तासापासून पेशंटने सुद्धा ॲम्ब्युलन्स नाही आहे। ठीक आहे।